हॅलो फ्रेंड्स, आज आपण अशी भाजी बनवणार आहोत की जी भाजी आपण बाजारातून तर आणतो पण माहिती नसल्यामुळे फेकून देतो. ती म्हणजे मुळ्याची पानं. ही भाजी खूप पौष्टिक तर आहेच पण चवीला देखील खूप छान लागते. जे फ्रेंड्स चॅनलवर नवीन आहेत त्यांनी फटाफट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्यायचंय. चला तर मग सुरू करूया. अर्धी वाटी भिजवलेली चणा डाळ, लसूण, 4-5 हिरव्या मिरच्या, 2 कांदे, मीठ, तेल आणि मुळ्याच्या पानांची 1 गड्डी. मुळा विकत घेत असताना त्याला पानं जोडली असतील तर ती घरी आल्यानंतर वेगळी करून घ्यायची आणि लगेच वापरायची, कारण पानं लगेच कोमजतात आणि मुळाही सुकून जातो. म्हणूनच बाजारातून आणल्यावर मुळे सेपरेट करून घेतले. मुळा गड्डा लहान व कोवळा असेल तर त्याची पानं जास्त चवदार आणि कमी कडवट लागतात. चला, आपली भाजी तोडून झालेली आहे. यानंतर 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात. शक्यतो पावसाळ्यामध्ये भरपूर पाण्याने धुवायची, कारण त्याला खूप चिखल लागलेला असतो आणि जंतू मारण्यासाठी मिठाच्या पाण्यात धुतली तरी चालेल. इथे आपली भाजी 2-3 पाण्याने धुवून तयार झालेली आहे. पटकन चिरून घेऊयात. जेवढी बारीक चिरता येईल तेवढी बारीक चिरायची, म्हणजे पटकन शिजली जाते. मोठी चिरली तर खूप वेळ लागतो. भाजी चिरून झालीये, ती बाजूला ठेवूयात. अशा प्रकारे कांदा आणि मिरची पण बारीकच चिरायची आहे, म्हणजे ती तेलात पटकन भाजली जाते. भाजी बनवण्याची दुसरी पद्धत पण आहे, ती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता खलबत्त्यामध्ये सोललेला लसूण टाकून चांगला ठेचून घेऊयात. लसूण चांगला ठेचल्यामुळे तेलात पटकन मिक्स होतो आणि भाजीला एक वेगळाच फ्लेवर येतो. आता आपल्याला भाजीला फोडणी द्यायची आहे. यासाठी तेल मध्यम गरम करून घेतले. त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरव्या मिरच्या ऍड केल्या. तुम्हाला शक्य असेल तर शेंगदाणा तेल किंवा मोहरीचं तेल वापरा, याची चव दुप्पट होते. गॅसची फ्लेम हे लो ठेवायची. अगदी 5 मिनिटातच कांदा आणि मिरची भाजून घ्यायची. आता आपण लसूण ऍड करूयात. मुळाच्या पानांना थोडासा कडवटपणा असल्यामुळे लसूण ऍड करायचा, म्हणजे कडवटपणा बॅलन्स होतो. आता आपण बारीक चिरलेली भाजी ऍड करूयात. यानंतर भिजवलेली चणा डाळ घालूया. तुम्ही चणा डाळऐवजी मूग डाळीचा वापर पण करू शकता. शक्यतो चणा डाळ ही रात्रभर भिजायला ठेवायची, म्हणजे ती लवकर शिजते. आता आपण चवीनुसार मीठ घालतोय. मिठामुळे पाणी सुटते आणि भाजी लवकर शिजायला मदत होते. हे सर्व एकत्र करून घ्यायचे आहे. एकत्र करून झाल्यावर त्यावर ताट झाकायचे. भाज्या नेहमी झाकूनच शिजवायच्या, म्हणजे त्यातले पोषक तत्व निघून जात नाहीत. ताट ठेवून 10 ते 15 मिनिटं मंद आचेवर शिजून घ्यायचे. मध्ये मध्ये झाकण काढून चेक करून घेऊयात. त्यात पाणी आहे का नाही हे बघायचंय. पाणी जर आटलं असेल तर गरजेनुसार पाणी शिंपडायचे, म्हणजे त्यातलं पाणी आटणार नाही आणि खाली चिकटणार पण नाही. चणा डाळ शिजायला थोडासा वेळ लागतो, पण चणा डाळ शिजली की समजून जायचं की आपली भाजी ही शिजून तयार झालेली आहे. आणि तयार आहे आपली गरमागरम मुळ्याच्या पानांची भाजी. तुम्ही भाकरी किंवा चपाती सोबत पण खाऊ शकता. मुळ्याच्या पानांची भाजी जर तुम्ही कधी ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करून बघा. कमेंटमध्ये मला सांगा कशी वाटली. अशा सोप्या आणि नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.